सोलापूर जिल्ह्यात मंगळवार अपघात वार ठरला, कारण 24 तासात तब्बल 40 अपघातांची नोंद झाली, ज्यात 7 जण ठार तर 34 जण जखमी झालेत. सिव्हिल पोलीस चौकीतील नोंदीवरून ही बाब पुढे आली आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्याचे सध्या दिसून येत आहे. मंगळवारी येथील महावीर चौकात झालेल्या अपघातात मृत्यू पावलेले तिघेही तरुण घरातील कमावते होते. तिघावरही कुटुंबाची जबाबदारी होती. निखिल कोळी वय 23 आणि इराणा मठपती वय 23 हे आई वडिलांना एकुलते होते, तर दिग्विजय सोमवंशी वय 21 हा घरातील धाकटा. तो कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी सलून दुकानाबरोबर एका कंपनीत ट्रेनी म्हणून काम करत होता. तिघांच्या मृत्यूची वार्ता कळताच आई वडिलांनी अंबारडा फोडला. त्यांच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती. निखिल हा मंडप टाकण्याचा काम करत असे. इराणा मठपती हा दुचाकी दुरुस्तीचे काम करायचा. तर सोलापुरात मंगळवारी या लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये तेजस नाना गवळी वय 20 भोलीवाडी तालुका मंगळवेढा चारचाकी अपघात. इराणा मठपती वय 23, दिग्विजय सोमवंशी वय 21, निखिल कोळी वय 23 राहणार जवळ सोलापूर. राधा मनोहर बनगर वय 70 जागृती शिक्षक सोसायटी शिवाजीनगर बाळे. 2 अनोळखी व्यक्ती असे एकूण 24 तासात 40 अपघात झाल्याची सिव्हिल पोलीस चौकीतील नोंदीवरून ही बाब पुढे आली आहे.